नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत। नवीन वर्षामध्ये तुम्ही अनेक संकल्प आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवली असतील, त्याप्रमाणे कामही सुरू केलं असेल। असेच आणखी एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे। अर्थसंकल्पातील घोषणेनुसार मोदी सरकार नवीन वर्ष 2025 मध्ये एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम सुरू करणार आहे। या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियुक्ती दोघांनाही सरकार प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे। यातून रोजगाराच्या संधी वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 15 जानेवारीपूर्वी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। या योजनेसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN, आधार आणि बँक खाते लिंक असणं आवश्यक आहे। यापूर्वी युनिव्हर्सल खाते क्रमांक, आधार आणि बँक खाते लिंक करण्याची अंतिम मुदत ही 15 डिसेंबर 2024 पर्यंत होती, परंतु कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं ही मुदत आता 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवलेली आहे। EPFOनं UAN ॲक्टिव्हेशन, आधार आणि बँक लिंकिंगसाठीचा कालावधी वाढवलेला आहे आणि EPFOनं आपल्या सोशल मीडिया हँडल X वरती ही पोस्ट देखील केली आहे। या पोस्टमध्ये EPFOनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना युनिव्हर्सल खाते क्रमांक, आधार आणि बँक खाते लिंक करण्याची अंतिम मुदत ही 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवत असल्याचं सांगितलेलं आहे। आता ही एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणजे नक्की काय, तर ते जाणून घ्या। तर रोजगाराला चालना देण्यासाठी सरकार एक रोजगार लिंक्ड प्रोत्साहन योजना आणते, ज्यामध्ये नियुक्ते आणि कर्मचारी दोघांनाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे। या योजनेचं उद्दिष्ट 2 वर्षांमध्ये 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचं आहे। या योजनेअंतर्गत 4.1 कोटी तरुणांना रोजगार देण्याची आणि त्यांच्या कौशल्यावरती 5 वर्षांमध्ये 2 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। तर मग अशा पद्धतीनं 15 जानेवारीपूर्वी तुम्ही तुमचं बँक खातं हे आधार क्रमांकाशी लिंक करून घ्या आणि तुमचं बँक खातं देखील आधार क्रमांकाला लिंक असू द्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही माहिती आता सरकारकडनं समोर येते। सरकारची ही स्कीम तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।